आता कोणाला फसवायचं नाही बाबा. देवाला तरी फसवू नकोस. देव नाही, रोकडे बाबा आहेत आमचे. आमच्या घरचे सगळे मानतात त्यांना. मोठे चमत्कारी बाबा आहेत ते. हो, चल मग आपलाच चमत्कार दाखवू त्यांना. अजिबात नाहीये पल्ले, खूप चांगले आहेत ते. आणि आपलं काय ठरलंय, जो लोकांना टोप्या घालतो त्याला टोप्या घालायच्या. तेवढंच काम नाही आपल्याला, आता नोकरी शोधली पाहिजे. MA मराठी आहेस ना तू? हे सोडून काही मिळेल का मला? पण पल्ले मला ना नोकरी नाही करायची. एक छोटासा का होईना मला बिझनेस करायचा आहे. मग कर. मला भीती वाटते ग. मी जे काय सुरू करतो ते बंदच पडतं. तुला सांगतो, माझ्या जन्माच्या वेळी आमच्या घरच्यांनी स्क्रीन प्रिंटिंग सुरू केलं होतं, पण नंतर स्क्रीन प्रिंटिंगच बंद पडलं. माझ्या 5व्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या वडिलांनी कर्ज काढून पेजरचं दुकान सुरू केलं होतं, पण पेजरच बंद पडले. मग मी 8वीत असताना बरं का, आमच्या घरच्यांनी ते सायबर कॅफे सुरू केला. मोबाईलला इंटरनेट आलं, सायबर कॅफे बंद पडला. आता तूच सांग पहिले, मी काय करू? तू ना आधी तुझी बडबड बंद कर. बघ, 70 रुपया चाय और पानी बोतल का अलग से कैश देना पड़ेगा। 70 रुपए एक चाय और पानी के बोतल का? हाँ जी। हमारे गांव में 5 रुपए में पानी का हंडा आ जाता है। अरे इस पे तो 20 रुपए लिखा है। वो मालिक को बोलो, मेरे को कुछ मालूम नहीं। ठीक है, तुम्हारी कोई गलती नहीं है। 1 मिनट। कैसा मालिक है रे तुम्हारा? हाँ, धड़धड़ित लिखा है। ये लो, बाकी के रख लेना। जाओ। सुनो 1 मिनट। जी मैडम। कहाँ से हो तुम? जी उड़ीसा। अच्छा, कितने साल के हो? उम्र 18 साल। अरे यार, 2 साल से बड़े हो। हमें हमारे पिक्चर के लिए एक लड़का चाहिए था, बिल्कुल तुम्हारे जैसा, पर 16 साल का। जी मैं 16 साल का ही हूँ, लेकिन हमारे होटल मालिक ने कहा 18 साल का बोलने को, वरना वे मुझे काम से निकाल देंगे। अच्छा, कोई बात नहीं, 4 बजे आके मिलो, फोटो वोटो निकाल लेंगे तुम्हारी। थैंक यू मैडम, मुझे काम की बहुत ज़रूरत है। वो क्या है ना, मेरे बड़े भाई को काम से निकाल दिया गया और उसके 5-6 महीने की तनख्वाह भी नहीं दी। ये होटल वाले ने? नहीं, ज्वेलर के यहाँ काम करता था, चमकी ज्वेलर। मैं 16 साल का ही हूँ, लेकिन हमारे होटल मालिक ने कहा 18 साल का बोलने को। प्लीज पोलिसांना नका देऊ ते, वाटलंच तर बिल नाही दिले तरी चालेल. असली चिंदीगिरी मी करतच नाही. माझे वडील इंदोरचे पोलीस कमिशनर आहेत, पण त्यांच्याकडून कधी 1 रुपया घेतला नाही. खरंच चूक झाली की हो, एकदा करून टाका की माफ. एक काम करा मग माझं. करून सोडतो की. तो चमकी ज्वेलर ओळखीचा आहे का तुमचा? माझा मित्र असतो तो. मग त्याला सांगायचं मी उद्या येतोय, आणि माझ्यासोबत जे असतं ना, ती गर्लफ्रेंड आहे माझी. मला प्रपोज करायचं आहे तिला, पण अशा पद्धतीनं की जगात तसं प्रपोज कधीच कुणी कोणाला केलं नाही. म्हणजे नेमकं काय करायचं? रिंग द्यायची, पण अशा पद्धतीनं की आयुष्यभर तिच्या लक्षात राहिलं पाहिजे. त्या ज्वेलरचं नेमकं काय करायचं? सगळ्या स्टाफने तिचं स्वागत करायचं एखाद्या राजकन्यासारखं. जेव्हा ती अशी चालत येईल ना, तेव्हा सगळ्या स्टाफने असा पुष्पवर्षाव करायचा तिच्यावर. ओके, वेलकम. तिच्या अंगावर पांढऱ्या गुलाबाच्या पाकळ्या आणि पायाखाली लाल गुलाबाच्या पाकळ्या पाहिजे, आणि 4 जणींनी
तिच्या अंगावर असं अत्तर शिंपडायला पाहिजे आणि तिच्या खुर्ची शेजारी तिचा आवडता टेडी पाहिजे आणि तिला जो तुम्ही आरसा दाखवणार ना त्याच्यावर लव यू प्रिया असं लिहिलं पाहिजे. कोणत्या खुशीत? आणि या सगळ्याचा खर्च माझा बाप करणार का? त्याचा बाप पण नाही करणार, तो करणार. पण एक अंगठी घेण्यासाठी इतकी सगळी मगजमारी? नवीन पिढी आहे अमर शेठ. एखाद्याला आवडतं फिल्मी गोष्टी. पण हे सगळं करायला आपल्याकडे टाइम कुठं आहे? वेळ काढा. इंदोरच्या पोलीस कमिशनरचा पोरगा आहे. काय सांगतो? म्हणून बोलतो, नाही तर दुसरं कोणासाठी तुमच्या दुकानात आलो असतो का? ठीक आहे, द्या पाठवून. पण पैसे किती खर्च करणार? 15 लाख. पण चेक नाही, कॅश. बाकी पैसे मी यांच्या लॉकरला जमा केले. काय मला डायमंड किती महाग आहे हे महत्वाचं नाही आहे, पण प्रियाला तुम्ही एखाद्या राजकन्यासारखं ट्रीट केलं पाहिजे. ती दुकानात असेल, ती 15 मिनिटं तुम्ही सगळे तिच्या दिमतीला असला पाहिजे. 15 मिनिटांचे किती पैसे होतील? नाही, पण तुम्ही इतके पैसे कशासाठी खर्च करता? कारण अशा गोष्टी आयुष्यात वारंवार नाही होत. 50,000 दिले. कुठं? नाही म्हणजे आतापर्यंत तुम्ही काहीच दिलेलं नाही. देणार पण नाही. जर प्रिया नाराज झाली तर मी प्रियाला लग्नाची मागणी घालतोय. यु नो प्रियाचे पप्पा काय करतात? नाही ना. विमानाला जी चाकं असतात ना, छोटी 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 छोटी, ती बनवतात. आता विमानाचं एक चाक किती महाग असतं हे माहितीये तुम्हाला? आता विमानाचं चाक म्हटल्यावर महागच असणार आहे की. 50 लाख रुपयांचं एक चाक. बापरे. आमच्या लग्नाला प्रियाच्या घरच्यांचा विरोध आहे, म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न करतोय. आज ना उद्या घरचे मान्य करतीलच, पण तोपर्यंत मला प्रियाला स्वर्गात असल्यासारखं ठेवायचं, अप्सरेसारखं. नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही निघा, आम्ही लागतो तयारीला. मग तुम्ही इंदोरलाच का नाही खरेदी कर? माझा मामा माझा आदर्श. माझ्या मामानं त्याच्या बायकोला पुण्यातच प्रपोज केलं. मामा ग्रेट आहे माझा. तुम्ही ओळखत असेल. नाही, काय करतात तुमचे मामा? सध्या काही करत नाहीये, रिटायर आहे. काय नाव काय त्यांचं? राहुल द्रविड. म्हणजे क्रिकेटर? अरे प्रिया आली. मॅडम आल्या. Surprise just for you, baby. इंग्लिश मध्ये बोलू नकोस, माती खाशील. Oh, baby, 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 baby. Oh. Oh my God!
अरे मी प्रिय प्रिय ए प्रिय 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 काय काय झालं काय झालं ए बा नाही नाही काय झालं आय लव्ह यू आय जस्ट वॉन्ट टू टेल तू पूर पडलायस का मराठी पूर थँक्यू मॅडम काय झालं लग्नाआधी प्रेग्नन्सीची वगैरे काही भानगड नाही ना? नाही तसं असेल तर काळजी करू नका, माझ्याकडे डॉक्टर सुद्धा आहे. तसं काही नाहीये. बस बस दूर 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 प्रिय प्रिय इकडे इकडे बस. ओ ओले ओले ओ बस 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 शांत शांत. व्हॉट टेल अस वॉशरूम. ओके प्लीज. हम इमोशनल आहे ना प्रिया. नाही ती अंगठी 4 लाखाची आहे हे त्यांना माहित नाही. ते ज्यावेळी कळेल त्यावेळी काय करणार आहेत कोणास ठाऊक. ए बरं आठवलं. हा हे प्रियाच्या पप्पांचं काय हे असू द्या तुमच्याकडे. काही गरज लागली तर फोन करा. नाही मला काय गरज लागणार. अहो मी माझ्या गाडीचे टायर 2-2 वर्ष बदलतच नाही आणि विमानाच्या टायरचं मी काय करणार नाही का. अंगठीत किती सुंदर दिसतंय ना. हो हो हो. ए ये कमॉन कमॉन कमॉन. तुम्ही रडू नका. अहो मी माझ्या धंद्याची शपथ घेऊन सांगतो, मी इतक्या वर्षात हजारो गिऱ्हाईकं पाहिली, पण आपल्या होणाऱ्या बायकोवर इतकं प्रेम करणारा हा नवरा पहिलाच. यू आर सो लकी मॅडम. तुम्ही खरंच रडलं नाही पाहिजे. हे हे प्रिया 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 काय झालं. रोहन मला माफ कर. का? मी एवढ्या प्रेमाच्या लायकीची नाहीये. अरे तू वेडीस का तू. तुझ्यासारख्या प्रेमळ आणि पवित्र मुलीसाठी काय काय करू आणि काय काय नाही. नाही रोहन नाही. तुला वाटते तशी पवित्र नाहीये मी. खरं तर खूप दिवसांपासून मला तुला ही गोष्ट सांगायची होती, पण आज तुझं एवढं आभाळ इतकं प्रेम बघून आज तुला ते सांगितलंच पाहिजे. आता ती वेळ आली आहे रोहन. रोहन तुझ्या आधी तुझ्या आधी मी एका दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडले होते. कोण होता तो. कोण. टायरचं पंक्चर काढायचं. काय एवढं घाणतोड करू नका. विमानाच्या टायरचं पंक्चर काढायचा तो. मग ठीक आहे. नाही नाही हरकत नाही. हरकत नाही. हरकत नाही. विमानाच्या टायरचं पंक्चर काढायचं म्हणजे काय इंजिनियर आहे का. शेवटी पंक्चर वालाच ना. हरकत नाही काय हरकत नाही. हा रोहन आय एम सॉरी बेबी. मी तुला आधीच सांगायला पाहिजे होतं ना. नाही 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 प्रिया, तू हे सांगायलाच नको होतं मला. मी कधीच माफ नाही करू शकणार तुला. अहो असं काय करताय. मुली असल्या गोष्टी सांगत नाही. अहो ती जर खरं बोलतेय तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे. अहो समजून घ्या. समजून घ्या. मी नाही समजून घेऊ शकत.
म्हणूनच तर खूप उशीर व्हायच्या अगोदर मी तुला सगळं सांगून टाकलं रोहन. मला वाटलं होतं तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे, तू मला स्वीकारशील, पण नाही, तू पण बाकी सगळ्यांसारखा निघालास. ठीक आहे तर इट्स ओव्हर. यापुढे मला कधीच भेटू नकोस. यू नो वॉट प्रिया, आय ऑलवेज वॉन्ट टू. एम.ए. मराठी. आता शेवटचं सांगते, इंग्लिशमध्ये बोलू नकोस, नाहीतर माती खाशील. समजलं? ओके समजलं तुला? ओके ओके ओके. याच्यापुढे मला कधी भेटू नको आणि मला कधी फोन पण करू नकोस. ही तुझी अंगठी. मी चालले. इट्स ओव्हर. बाय. सॉरी हो सॉरी. नाही नाही, इट्स ओके. तुमचे पैसे देऊन टाक. अहो राहू देत, आपण नंतर बघू. नंतर बघू. ठीक आहे, संध्याकाळी मी हॉटेलवर भेटतो तुम्हाला. आता मला काही कळत नाही. मी निघतो. मी इकडे इकडे. अरे पोलिसांना बोलवा, फसवलं साल्यानं. सर त्याने तुम्हाला कार दिलं होतं ना? हो हो. हेलो हेलो मिस्टर रेगे, अल्ताफ बोल रहे हो जी? आप काम क्या करते हो? मैं तो मोटरसाइकिल का पंक्चर बनाता हूँ। साइकिल का पंक्चर? आपने मुझे फिल्म में काम नहीं दिया, लेकिन ये पैसे किस बात के? तुम्हारे भाई के सैलरी के पैसे वसूल कर लिए चमकी ज्वेलर्स से. रख लो, पढ़ाई करना. ठीक है, थैंक यू मैम. चलो. चांगला पोरगा आहे ना. तू त्या चमकी ज्वेलर्सचे बाकीचे पैसे दिले ना? कधीच कुरिअर करून टाकले. पुन्हा आपण कंगाल. मग हे चॉकलेट कुठून आणलं? आतापर्यंत तू मला जे चॉकलेट दिले ना, त्याचे रॅपर जपून ठेवलेत. किती गो बाई फिल्मी मजा एम.ए. मराठी. कबीस. अरे चॉकलेटच्या रॅपर पेक्षा चॉकलेट जपून ठेवायची. आपल्या खडकीच्या टायमाला कामाला आली असती ना. चला. हॅलो आम्हाला ना संतोष, अहो त्या लॉकर मध्ये कॅश ठेवून दिलं होतं ना त्यांनी. अहो ते खोटे निघाले किंवा नोटा. काय? लॉजचे मालक तुम्हीच का? नाही हो, मी मॅनेजर असतो. आम्हाला कळालं इथं 18 वर्षाखालील मुलं कामं करतात. नाही हो, कोण सांगितलं? ते पाहूच आम्ही. मालुसरे चला. हॅलो, ते माझ्या लॉजवर आलेत की पोलीस. पोलीस तिकडे आलेत? पण मी तर त्यांना माझ्या दुकानावर बोलवलं होतं.
त्या दोघांनी माझीच केली की गेम. आता काय करू? थांब मी बघतो. बघा. हॅलो, चामे भाऊ बोलताय का? बोला. हा, मी चमकी ज्वेलर्सचा मालक बोलतोय. बोला म्हणालो ना. एक सुपारी द्यायची होती.